आपल्याकडे ना बऱ्याच जणांना असं वाटतं मार्केटिंग म्हणजे नवीन नवीन कस्टमर आणणं, परंतु मार्केटिंगचा सबस्टॅन्शियल पोर्शन ना हा जुन्या कस्टमरना तुम्ही कसं एंगेज ठेवता, कस्टमर एंगेजमेंटवरती कसे पैसे खर्च करता, हे पण अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण प्रत्येक वेळी नवीन कस्टमर आणणं आता महाग झालेलं आहे. खूप बऱ्याचशा बिझनेसमध्ये इव्हन डिजिटल बिझनेसमध्ये डिजिटल मार्केटिंगची कॉस्ट साधारणपणे ₹800 ते ₹1600 पर्यंत असते पर कस्टमर ॲक्विजिशन. आता एवढे जर का पैसे तुम्ही खर्च केला तर तेवढा प्रॉफिट तुम्ही त्या कस्टमरकडनं काढताय का? याच्यासाठी कस्टमर दर महिन्यामध्ये तुमच्याकडे येतोय का? म्हणजे ती जर का तुमची ट्रान्झॅक्शन फ्रिक्वेन्सी असेल तर, आणि येत नसेल तर काय येत नाहीये? आणि मग तो प्रत्येक वेळी येऊन तुमच्याकडनं जर का ₹1600 तुम्ही जर का त्याच्यावरती खर्च करत असाल, तर वर्षभरामध्ये, 2 वर्षभरामध्ये, 3 वर्षभरामध्ये तुम्ही तेवढे पैसे त्याच्याकडनं रिकव्हर करून मग तुम्हाला त्याच्यातनं प्रॉफिट होतोय का? या प्रकारचं कॅल्क्युलेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला रिटेन्शनसाठी सुद्धा कस्टमरच्या रिटेन्शनसाठी पैसे खर्च करावे लागतील. तुम्हाला त्याची लॉयल्टी आहे किंवा त्याला तुम्ही कुठल्या प्रकारचं प्रमोशनल बेनिफिट्स देत आहेत, कुठल्या प्रकारचे एंगेजमेंट बेनिफिट्स देत आहेत, तुम्ही त्यांना काही डिस्काउंट वाउचर्स देत आहेत का? तुम्ही एन्श्युअर करताय का की ते प्रत्येक वेळी तुमच्याकडे परत येत आहेत का? फीडबॅक देत आहेत का? या सगळ्या प्रोसेसेस टाकायला सुद्धा पैसा लागतो. त्यामुळे तुमचा जो मार्केटिंग बजेट आहे ना, अकॉर्डिंग टू मी, तुम्ही साधारणपणे जर का ₹100 नवीन कस्टमर ॲक्वायरसाठी खर्च करत असाल, तर जवळपास ₹60 ते ₹70 तुम्हाला तुमच्या एक्झिस्टिंग कस्टमर्सवरती खर्च करणं अत्यंत गरजेचं आहे त्यांच्या रिटेन्शनसाठी.